1650 तीर्थस्थानची जय असा आपण जय जयकार करतो. हे 1650 तीर्थस्थान पंचावताराचे श्रीचरणांकित तीर्थस्थान आहे आणि हे पूर्ण महाराष्ट्रभर विखुरलेले आहे, महाराष्ट्राच्या बाहेर पण आहे. असे हे 1650 तीर्थस्थान वंदन करणे फार मोठी गोमत्याची क्रिया आहे. आणि हे 1650 तीर्थस्थान जे आपल्याला वंदन करवितात, गावोगावी घेऊन जातात, तेथील तीर्थस्थानाच्या लीळा सांगतात, आपल्याला तीर्थस्थान घडवितात, असे महात्मे फार श्रेष्ठ आहेत असं शास्त्रामध्ये सांगितलं. देव दाखविणारा मोठा आहे. स्मृती स्थळामध्ये एक स्मृती आलेली आहे की माहीम भट्ट हे आपल्या गावावरून निघाले रिद्धपूरला जाण्यासाठी, अनुसरण्यासाठी, आणि प्रवास करीत करीत ते रिद्धपूरला आले. पहिल्यांदाच ते रिद्धपूरला आलेले होते. श्री प्रभू बाबा आता कुठे त्यांना माहिती नव्हतं. रिद्धपूरच्या वेशीमधून त्यांनी प्रवेश करीत असताना समोरून एक मातंग येताना त्यांना दिसला आणि माहीम भट्टांनी त्या मातंगाला विचारलं की बाबा रे, आमचे श्री गोविंद प्रभू बाबा कुठे आहेत? त्या मातंगाने सांगितलं त्या ठिकाणी राज्य करीतात, ते वृक्षातळी बसलेले. आणि तिकडे बोट केलेल्या दिशेला त्यांनी पाहिलं, तिथं श्री प्रभू बाबा त्यांना दिसले. तो मातंग घाईघाईने निघून गेला, परंतु त्या मातंगाने मला देव दाखविला. हा कृतज्ञता भाव, उपकाराची भावना त्यांच्या मनामध्ये, आणि त्यांनी देव दाखविणाऱ्या त्या मातंगाला 2 साष्टांग दंडवत घातले की बाबा रे, तू मला देव दाखविला. देव दाखविणारा मोठा आहे. आणि ह्या तुम्हाला संसारामधून जाग करून, तुम्हाला वेळ काढायला लावून, 4 गोष्टी ज्ञानाच्या सांगून, तुमच्या मनामध्ये भाव निर्माण करून, या पदयात्रेचं गठोड बांधून आणि ही पदयात्रा घेऊन आलेल्या ह्या ताई खरोखरच फारच त्यांच्या हातून श्रेष्ठ कार्य परमेश्वर करून घेत आहे. त्यामुळे मी पूजनीय मालुताईंचे आभार मानतो की असे महात्मे. देव दुर्लभ का देवा ते आठविता दुर्लभ. देवाला आठविणारे आणि सगळ्यांची बोट बांधून गावोगावी जाऊन, माझे श्री चक्रधर प्रभू या गावी गेलेत, इथं इथं यांनी अशा अशा लीळा केल्या. ह्या लीळा सांगत सांगत ते आपल्याला इथे घेऊन आलेले आहेत. त्यांचं मी स्वागत करतो, त्यांचे आभार मानतो आणि आपल्या सर्वांचे कारण याच्यामधून अनेक प्रकारची सेवा घडते. साधू संतांचं तीर्थस्थानाचं दर्शन होतं, साधू संतांची सेवा दर्शन होतं, आणि त्याचप्रमाणे 4 गोष्टी ज्ञानाच्या ऐकायला मिळतात. आणि कुणाला अन्नदानाची क्रिया घडते, कुणाला अजून कोणती क्रिया घडते. हे सगळं पुण्याचं कार्य तुमच्या हातून होत आहे. त्यामुळे तुमच्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि आपण 1650 तीर्थस्थान की जय असं जय जयकार करतो. या जय जयकाराचा अर्थ असा आहे की आपले 1650 तीर्थस्थान आहे. 1650 तीर्थस्थान की जय म्हणलं की 850 वर्षाचा इतिहास आपल्या दृष्टीसमोर आहे. म्हणजे ह्या तीर्थस्थानाची परंपरा 800 वर्षापासून आहे. आणि त्याच्यानंतर एक जय जयकार आपण करतो. कोणता जय जयकार? सत्य सनातन महात्मा धर्म की जय. म्हणजे सत्य सनातन महात्मा धर्म की जय असं म्हणलं की ह्या तीर्थस्थानाची परंपरा सृष्टीच्या आरंभापर्यंत जाते. आता सत्य सनातन महात्मा धर्म की जय आपण असं म्हणतो, तर सत्य सनातन महात्मा धर्म म्हणजे काय, तो धर्म केव्हा स्थापन झाला, आपण त्याचा जय जयकार का करतो, हे सुद्धा आपल्याला समजून घेतलं पाहिजे. तर श्रीमद भगवद्गीतेमध्ये 14व्या अध्यायामध्ये 3ऱ्या व 4थ्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला निरोपण केला आहे
भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे अर्जुना, मम योनिर्महद्ब्रह्म तस्मिन् गर्भं दधाम्यहम संभव सर्वभूतानां ततो भवति भारत। सर्व योनिषु कौन्तेय मूर्तय संभवन्ति या तासां ब्रह्म महद्योनिर अहम बीज प्रदपिता। भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, आज मी तुझ्या समोर साकार रूपामध्ये उभा आहे, अवतार रूपामध्ये उभा आहे, पण पूर्वी मी निराकार होतो आणि माझ्या स्वरूपामध्ये दया, माया, कृपा, करुणा हे गुण अनादी काळापासून स्थित होते। त्या 4 गुणांपैकी कृपा गुणाचं असं लक्षण आहे की स्वतः जवळचा आनंद कुणाला तरी द्यावा, दातृत्व भावना, देण्याची भावना, आणि ह्या भावनेमुळे मला अशी प्रवृत्ती झाली की माझ्या ठिकाणचा मोक्षाचा आनंद कुणाला तरी द्यावा, परंतु देणारा तयार जरी असला तरी घेणारा याचक तिथं पाहिजे। मग आता हा आनंद कोणाला द्यायचा? मग परमेश्वराने पाहिलं, प्रपंच पडलेला होता, जड मूळ अवस्थेमध्ये होता, त्याला मोक्षाचा आनंद मिळत नव्हता। देवता होत्या, त्या बंधनामध्ये होत्या, बाहेरचा आनंद त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हता। मग राहिला जीव, आणि हा जीव परमेश्वराच्या आनंदाला पात्र होता। परमेश्वराच्या आनंदाला पात्र आहे जीव, याला मोक्षाचा आनंद द्यावा, परंतु तिथे एक अडचण होती। त्या जीवाच्या स्वरूपामध्ये मुळातच एक अनादी अविद्या त्या जीवा स्वरूपामध्ये मिसळलेली होती, आणि या अविद्या दोषामुळे हा जीव मोक्षाचा आनंद घेण्यास अपात्र होता। म्हणून ह्या जीवाला या अविद्या बंधनातून मुक्त करून आणि मग त्याला मोक्ष देणं क्रम प्राप्त होतं। मग परमेश्वराने ठरवलं की ही सृष्टीची रचना केली पाहिजे, आणि मग परमेश्वराने आपली ही प्रवृत्ती, आपली जी मुख्य शक्ती आहे, मम योनिर महद ब्रह्म तस्मिन् गर्भम दधाम्यहम, भगवान श्रीकृष्ण सांगतात की मज परमेश्वराची मुख्य शक्ती महद ब्रह्म म्हणजे जिला चैतन्य माया म्हणतात, तिच्या स्वरूपामध्ये माझ्या या प्रवृत्तीचं आज्ञेचं मी बीज टाकलं। तस्मिन् गर्भम दधाम्यहम, तिच्या गर्भामध्ये म्हणजे स्वरूपामध्ये बीज टाकलं की तू ह्या सृष्टीची रचना कर। आणि मग त्या चैतन्य मायेने त्या सृष्टीची रचना केली, आणि या ठिकाणी सगळी सृष्टी रचली, आणि तिथे 4 युगांची स्थापना केली। कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग, हे 4 युग स्थापन केले। सृष्टीची नेमकी रचना झालेली आहे, 4 युगांची स्थापना झालेली आहे। आणि मग त्या कृतयुगाच्या आरंभी कैलास पर्वताच्या बाजूला मानस सरोवराच्या काठी ब्रह्मदेव बसलेले आहेत। हे वर्णन भागवतामध्ये पण आलेलं आहे, लीळाचरित्रामध्ये पण आलेलं आहे। ब्रह्मदेव बसलेले आहेत, त्यांना 4 मुख, त्यांच्याकडे 4 वेदांचं ज्ञान होतं, आणि ते ब्रह्मदेव त्यांचे 4 मानसपुत्र तिथे उत्पन्न झाले। त्या मानसपुत्रांचं नाव होतं सनक, सनकादिक, सनंदन आणि सनातन। आणि हे 4 पुत्र उभे राहिले आणि म्हणाले, पिताजी आम्हाला ज्ञान निरूपण करा। आणि मग त्या ठिकाणी ब्रह्मदेवानी 4 वेदांचं ज्ञान निरूपण केलं। वेद हे देवताशास्त्र आहेत, वेदामध्ये देवता कर्मकांडाचं वर्णन आहे। वेद हे त्रिगुणात्मक आहे। भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात, त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रे गुण्यो भवार्जुन, आणि हे वेद त्या ठिकाणी निरूपण केले, आणि तिथे देवता धर्माची स्थापना केली। त्या धर्माचं नाव काय आहे माहिती? त्या धर्माचं नाव होतं सनातन धर्म। देवता धर्माची स्थापना केली, सनातन धर्म होतं। त्या सनातन धर्माचं आजचं नाव आहे हिंदू धर्म। आलं लक्षात? आणि मग सनक, सनकादिक, सनंदन, सनातन ऋषींना हा धर्म स्थापन करून देवता धर्माची स्थापना केली। 81 कोटी 1.25 लक्ष 10 देवतांचं त्याच्यामध्ये वर्णन आलेलं आहे। आणि हे वेदांचं अध्ययन या ऋषींनी केलं, आणि हे अध्ययन केलं त्यांना 3 प्रश्न निर्माण झाले। त्या देवता धर्म म्हणजे वेदामधून 3 प्रश्न निर्माण झाले। त्या सृष्टीची रचना कोणी केलेली आहे, या जीवाला बंधनातून सोडविणारा कोण आहे, आणि मोक्ष देणारा कोण आहे? या 3 प्रश्नांचं उत्तर त्या सनकादिकांना सापडलं नाही। त्या वेदामध्ये त्याचं उत्तरच नाही, कारण वेद हे त्रिगुणात्मक आहेत। परमेश्वर हा निर्गुण आहे, आणि निर्गुण परमेश्वराचं ज्ञान वेदामध्ये नाही, सनातन धर्मामध्ये नाही। आणि म्हणून ते सनक सनकादिक त्रस्त झाले, ब्रह्मदेवाकडे आले, हात जोडून म्हणाले, पिताश्री आम्हाला त्या 3 प्रश्नांची उत्तर सांगा। आणि मग त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने ती प्रश्न ऐकली, आणि तो अंतर्मुख झाला।
आणि त्याला सुद्धा त्या प्रश्नांची उत्तर सापडले नाही. ब्रह्मदेवाला काय म्हणतात? विधी लिखित. ब्रह्मदेव हा कोण आहे? हा वेद धर्माचा संस्थापक आहे. ब्रह्मदेव एका हिंदू धर्मशास्त्र सांगितलंय, ब्रह्मदेवाच्या मुखातून ब्राह्मण, छातीतून क्षत्रिय, जांघेतून वैश्य आणि पायातून शूद्र निर्माण झाले. चारी वर्णाची निर्मिती सुद्धा ब्रह्मदेवाने केलेली आहे, असं एका धर्मशास्त्रात सांगितलं. आणि असा तो ब्रह्मदेव मौन झाला, त्याला त्याची उत्तरच सापडले नाहीत, कारण वेदामध्ये त्याची उत्तर नाहीत. आणि मग त्या ठिकाणी ब्रह्मदेवानी नेत्र मिटून त्या निराकार परमेश्वराचं चिंतन केलं. हे परमेश्वरा, मी अडचणीत सापडलेलो आहे, माझे शिष्य समोर बसलेले आहेत आणि ते मला प्रश्न विचारतायत, पण माझ्याकडे त्याचं उत्तर नाही. कृपावंत व्हा आणि मला या प्रश्नांची उत्तरं सांगा. आणि त्या ठिकाणी तो निराकार परमेश्वर साकार रूप झाला, आकाशमार्गी तिथे आला, हंस रूपाने आला. तिथे परमेश्वराचा पहिला अवतार झाला श्री हंस प्रभू. त्या ब्रह्म्याच्या सभेमध्ये उपस्थित झाले भगवान श्री हंस प्रभू आणि त्यांनी ब्रह्मविद्याशास्त्राचं निरूपण केलं. आणि त्या ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये त्यांनी संकाधिकांना ज्ञान दिलं आणि सांगितलं की मी परमेश्वर, माझ्याच आज्ञेने या सृष्टीची रचना झालेली आहे, या देवतांकडे ती शक्ती नाही. दुसरा उत्तर, हा जीव बंधनात सापडलेला आहे, त्याला मुक्त करणारा मीच परमेश्वर समर्थ आहे, मिळालं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. तिसरा प्रश्न, जीवाला शाश्वत मोक्ष देणारा कोण आहे? मीच परमेश्वर या जीवाला शाश्वत मोक्ष देणारा आहे. आणि तीनही प्रश्नाची उत्तर मिळाले, ब्रह्मविद्या सांगितली आणि तिथे ईश्वर धर्माची स्थापना केली. पहिले सनातन धर्म, नंतर ईश्वर धर्म. या ईश्वर धर्माचं नाव काय माहितीये? सत्य सनातन महात्म धर्म. तुम्ही करता ना जय जयकार? रोज करता की नाही जय जयकार तुम्ही? सत्य सनातन महात्म धर्म, या धर्माची स्थापना तिथं झाली आणि तेच सत्य सनातन महात्म धर्माचं आजचं रूप आहे महानुभाव. अशा प्रकारे त्या ठिकाणी ईश्वर धर्म स्थापन झाला. हंस प्रभूंचं ज्ञान त्या ठिकाणी प्रगट झालं. श्री चक्रधर प्रभू म्हणतात, हे शास्त्र हंस अवतारे ब्रह्मया प्रति निरोपिले. वेदाच्या आधी, बरोबर आहे, गीतेमध्ये सांगितले ते हंस विज्ञानम, ते ज्ञान हंस विज्ञानम. श्री हंस प्रभूंनी हे ज्ञान सांगितलं. प्रभूंचा धर्म वाढत गेला. कृतयुगामध्ये हा ईश्वर धर्म वाढत गेला आणि या ईश्वर धर्मामध्ये दोन गट निर्माण झाले, एक अनुसरणाऱ्याचा, एक ननुसरणाऱ्याचा. एक ईश्वर आज्ञेचं पालन करून आचरण करणारे जे होते ते उद्धरून गेले, पण ज्यांनी ईश्वर धर्माचं पालन नाही केलं, त्यांनी परमेश्वराच्या आज्ञा पालन नाही केल्या, त्यांचं जीवन आणि त्यांना खालच्या युगामध्ये. ज्यांनी त्या ईश्वर धर्माचं आचरण केलं ते गेले उद्धरून, आणि ज्यांनी आज्ञेचं पालन नाही केलं त्यांची अधोगती झाली. हॅलो, हो निघाले का? समृद्धीवर आहो. बर बर. तर सिंदखेड राजावरून समृद्धी सोडून द्यायचा का? सिंदखेड राजावरून तुम्ही एक्झिट व्हा. अच्छा, ते सांगा. आणि काय डायरेक्ट मग जालना? हो, डायरेक्ट लोकेशन पाठवा आणि जालन्यावरून या म्हणून सांगा. आणि मग त्या ठिकाणी ज्यांनी हंस प्रभूंच्या आज्ञेचं पालन नाही केलं त्यांना दोष लागला. आपल्या परमपिता परमेश्वराच्या आज्ञेचं पालन नाही केले, दोष लागला. त्यांचं जीव स्वरूप माळालं, त्यांना खालच्या युगात टाकले गेले आणि असे जीव मग खालच्या त्रेता युगात जन्माला आले. कृतयुग संपलं, त्रेतायुग लागलं. त्रेतायुगामध्ये पुन्हा तो परमेश्वराचा जो धर्म हंस प्रभूंनी स्थापन केलेला होता तो धर्म बुडाला. त्या धर्माला ग्लानी आली. परमेश्वरांनी सांगितले, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा मी अवतार घेतो, असं परमेश्वरांनी सांगितलेलं असल्यामुळे त्रेतायुगामध्ये हंस प्रभूंनी स्थापन केलं धर्म बुडाला. तिथं परमेश्वरांनी पाहिले की मला आता धर्म स्थापन करायला गेलं पाहिजे आणि तिथं परमेश्वराने श्री दत्त रूप आले त्रेतायुगात. आणि दत्त रूपाने आले ऋषी लोकांचा, म्हणजे ऋषी कुळामध्ये त्यांनी अवतार घेतला आणि यदुराजा आरळकाला ज्ञान निरूपण करून धर्माची स्थापना केली. जे शास्त्र हंस प्रभूंनी सांगितलं तेच शास्त्र परत दत्त प्रभूंनी त्रेतायुगामध्ये सांगून पुन्हा धर्माची स्थापना केली.
पुन्हा हा धर्म वाढत गेला त्रेतायुगामध्ये. खूप मोठं हजारो लाखो करोडो अनंत जीव या धर्माचं ज्ञान प्राप्त केलं त्यांनी. पण त्यांच्यामध्ये पुन्हा दोन वर्ग निर्माण. एक त्या ज्ञानाप्रमाणे आचरण करणारे अनुसरणारे लोक, ते गेले उद्धरून. आणि ज्यांनी ज्ञानाप्रमाणे आचरण नाही केलं, जे परमेश्वराच्या आज्ञेच्या विरोधात वागले, त्यांचा अर्ध जीव स्वरूप मिळाला आणि त्यांना खालच्या युगात ढकलले. मग ते सगळे जीव खालच्या युगात जन्माला आले. खालचं युग कोणतं? द्वापार युग. द्वापार युगामध्ये हे सगळे जन्माला आले. द्वापार युगाचं चौथं चरण दत्त प्रभूंनी स्थापन केलेला धर्म बुडाला, त्याला ग्लानी आली. परमेश्वराने सांगितले, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा मी अवतार घेतो. परमेश्वराने पाहिले की द्वापारात माझा धर्म द्वापार युगात बुडालेला आहे आणि परमेश्वर पुन्हा श्रीकृष्ण रूपाने आले. आणि कुरुक्षेत्र भूमीवरती प्रिय भक्त अर्जुनाला जे शास्त्र हंसप्रभूंनी सांगितलं होतं, जे शास्त्र श्री दत्तप्रभूंनी सांगितलं, तेच ब्रह्मविद्याशास्त्र गीतेच्या रूपाने अर्जुनाला निरूपण केलं आणि पुन्हा धर्माची द्वापार युगामध्ये धर्म स्थापन केला श्रीकृष्ण प्रभूंनी. त्याचा विस्तार होत गेला आणि मग त्या विस्तार झालेल्या अनेक अनुयायांमध्ये दोन वर्ग निर्माण झाले. एक त्या ज्ञानाप्रमाणे आचरण करणारे पांडवांचा वर्ग, ते उद्धरून गेले. आणि कौरव वर्ग, त्यांना सांगून सुद्धा त्यांनी ऐकलं नाही आणि मग त्यांचं पूर्ण जीव स्वरूप मिळालं आणि ते पतित झाले आणि त्यांना खाली कलियुगामध्ये. पतित कुणाला म्हणतात? जो 100% दोषी असतो त्याला पतित म्हणतात. आणि मग ज्यांनी श्रीकृष्ण भगवंताच्या आज्ञा पालन नाही केल्या, त्यांचं सगळं जीव स्वरूप मिळालं, ते कलियुगामध्ये आले. त्या सगळ्यांना कलियुगामध्ये ढकलून दिलं. द्वापार युग संपलं, कलियुग लागलं. कलियुगातलं 12वं शतक उजाडलं आणि या 12व्या शतकामध्ये भगवान श्रीकृष्णांनी स्थापन केलेला धर्मसुद्धा बुडाला. धर्माला ग्लानी आली आणि परमेश्वरांनी पाहिलं की आता मला कलियुगामध्ये अवतार घ्यायचा आहे, पण ह्या युगामध्ये मला पतित पावन पतित उद्धारक अवतार घ्यायचा. कारण कृतयुगामध्ये उच्च संस्काराचे जीव होते, सनक सनकादिक सनंदन सनातन, अगदी निष्कलंक. त्यांना एकदा ब्रह्मविद्या ज्ञान सांगितलं की त्यांना लगेच ते समजायचं आणि त्याप्रमाणे ते आचरण करायचे. त्रेतायुगामध्ये थोडे कमी, तिथे एक वेळ सांगितलं तर त्यांना समजायचं. त्रेतायुगामध्ये थोडे 2 वेळेस सांगावं लागायचं, मग ते धर्म आचरणाला लागायचं. द्वापार युगामध्ये 3 वेळा सांगावं लागायचं आणि या कलियुगामध्ये आयुष्यभर जरी ज्ञान सांगितलं तरी त्या ज्ञानाप्रमाणे कुणी आचरणाला प्रवृत्त होत नाही. असे आम्ही अनधिकारी जीव, पतित जीव या कलियुगामध्ये जन्माला आलेले आहेत. परमेश्वरांनी पाहिलं मला पतित पावन पतित उद्धारक अवतार घ्यायचा. आणि मग परमेश्वरांनी पाहिलं की सगळे जीव प्रेताप्रमाणे पडलेले आहेत. प्रेताला अशुभ मानतात, बरोबर आहे. प्रेत यात्रेला जर गेलं तर देवता भक्ती करणारे आंघोळ केल्याशिवाय घरात येत नाहीत. येत आहेत का? नाही. आणि प्रेत यात्रेला गेलं तर मानवपंथीय लोक देवपूजा केल्याशिवाय पाणी पित नाहीत. इतकं प्रेताला अशुभ मानतात. आणि अशा या प्रेतामध्येच परमेश्वराने अवतार. आता प्रेतामध्ये अवतार घेण्याची जागा आहे का? पण परमेश्वराने घेतला, कारण हे सगळे जीव प्रेताप्रमाणे निपचित पडलेले, पतित झालेले. 12वं शतक, भरवस देश, गुजरात देश, भरवस नगरी, तिथला राजा विशाळदेव आणि त्याचा पुत्र हरपाळदेव, तो वयाच्या 25-27व्या वर्षी मरण पावला. त्याचं प्रेत अंत्ययात्रा स्मशानामध्ये आली, तिथे चित्तेवरती ठेवली आणि आता विशाळदेव त्या ठिकाणी अग्नी द्यायला जाणार. तो गेला आणि त्याच वेळेस परमेश्वराने त्या प्रेतामध्ये प्रवेश केला आणि अवतार घेतला. प्रेतामध्येच अवतार घेतला, कारण हे सगळे जीव प्रेतासारखे पतित आहेत, यांचा उद्धार करायचा आहे. पतित पावन पतित उद्धारक ईश्वर अवतार. कृतयुगामध्ये आकाश मार्गे येऊन ज्ञान सांगितलं. द्वापार युगामध्ये वाऱ्याच्या वेग, त्रेतायुगामध्ये वाऱ्याच्या वेगाने फिरले प्रभू. श्री दत्तात्रय प्रभू बद्रिकाश्रमाला शास्त्र निरूपण करत होते. काशीला स्नान, कोल्हापूरला भिक्षा, पंचाळेश्वरला भोजन आणि माहूरला निद्रा. वाऱ्याच्या वेगाने फिरणारे ईश्वर अवतार होते त्रेतायुगामध्ये. आणि द्वापार युगामधला ईश्वर कसा होता? त्या युगामध्ये रथावरती, महालाच्या बाहेर पडले की रथावरती प्रवास करायचे. पण कलियुगामधला हा परमेश्वर अवतार पायी पायी फिरणारा ईश्वर अवतार, पायी पायी फिरणारा, काट्याकुट्याने फिरणारा. आणि अशा पद्धतीनं पतित पडलेल्या प्रेतामध्ये अवतार घेतला. नाव काय घेतलं? श्री चक्रधर. ज्ञानचक्र आणि शक्तीचक्र. आणि श्री चक्रधर प्रभू महाराष्ट्राच्या दिशेने निघाले. महाराष्ट्राच्या वाटेने निघाले गुजरात मधून.
12व्या शतकामध्ये 800 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये मोठमोठे राजे लोक राहत होते, सोन्याचे महाल होते. त्या महालात मुक्कामाला गेले का? कारण पतित जे दीन दुःखी रंजले गांजले त्यांचा उद्धार करण्याचा विडा उचललेला ईश्वर अवतार. त्या काळामध्ये पैठणला, त्र्यंबकेश्वरला, वेरूळला मोठमोठे धर्मगुरू होते, सोन्याच्या सिंहासनावर बसत होते. त्यांच्याकडे जर हरिपाळ देव श्री छत्रपती प्रभू गेले असते तर त्यांनी किती मोठा सन्मान केला असता, त्यांचा केला असता की नाही? पण त्यांच्याकडे नाही गेले, कारण पतितांचा उद्धार करायचा आहे. दीन दुःखी दुबळे रंजले गांजले त्यांच्या उद्धारासाठी हा ईश्वर अवतार होता. रिद्धपूरला आले, ज्ञानशक्ती स्वीकार केली, सालबर्गीच्या डोंगरामध्ये गेले आणि 12 वर्षे तेथील जीवांचा उद्धार केला. आदिवासी वनवासी पारधी आले होते एकदा, त्यांना कपडे धड नाहीत. अशा वनवासी आदिवासी रंजलेले गांजलेले 18 पगड लोकांमध्ये 12 वर्षे राहिले सालबर्गीच्या डोंगरामध्ये. तिकडे एक लीळा चरित्र घडलेलं आहे. परंतु लिहिणारा माईंभट्ट जर तिकडे असता तर तिकडचं लीळा चरित्र आपल्याला वाचायला मिळालं असतं. पण तिकडं माईंभट्ट नव्हते, तिकडच्या लीळा आपल्याला माहिती नाही. 12 वर्षे सालबर्गीच्या डोंगरात राहिले श्री चक्रधर प्रभू. त्याच्यानंतर विंजी गोंडवाड्याला गेले, 12 वर्ष राहिले. तिकडून ओरंगळला गेले आणि ओरंगळमधून श्री चक्रधर प्रभू महाराष्ट्रामध्ये आले. महाराष्ट्रामध्ये गावोगावी खेडोपाडी वाडी वस्त्यावरती गेले आणि 18 पगड लोकांमधून हा महानुभाव पंथ निर्माण. 18 पगड जातीमधून हा महानुभाव पंथ निर्माण केला. मी वयाच्या 6व्या वर्षापासून महानुभाव पंथामध्ये आहे, शेवलीकर बाबांच्या मार्गामध्ये. 50 वर्षामध्ये मी हजारो उपदेशी पाहिले आहेत, पण मला असा एकही उपदेशी भेटला नाही की बाबा आमचं राजघराणं होतं, त्या राजकुळामध्ये आमचा जन्म झालेला असा म्हणणारा एकही उपदेशी किंवा मानभाव भेटला नाही. मला एकही उपदेशी किंवा मानभाव भेटला नाही की आमचे पैठणचे ते धर्मगुरू आहेत, ते आमचे नातेवाईक आहेत, आमचं त्यांचं रिलेशन आहे पैठणच्या त्र्यंबकेश्वरच्या धर्मगुरूचं, असं म्हणणारा एकही भेटला नाही. सगळ्या 18 पगड सगळ्या म्हणजे दीन दुःखी पतित या सगळ्या लोकांमध्ये हा महानुभाव पंथ निर्माण करत करत गावोगावी परिभ्रमण करीत करीत श्री चक्रधर स्वामी हिवरळीला आले. हिवरळी म्हणजे आजचं काय नाव? जालना. जालन्याला 2 महिने वास्तव्य केलं, दिवाळी केली, त्याच्यानंतर भाऊबीज झाली आणि भाऊबीजेचा दुसरा दिवस कार्तिक शुद्ध तृतीया सूर्योदयाच्या वेळेस श्री चक्रधर प्रभू निघाले. भक्तिजनांसह निघाले खणेपूरला येण्यासाठी. तिथले भक्त मंडळी हात जोडून देवाला प्रार्थना करत होते, महाराज थांबा, आणखी थांबा थांबा. पण देव म्हणाले 2 महिने तुमच्यामध्ये राहिलो मी, आता इथलं माझं उद्धार कार्य झालेलं आहे, आता मला पुढील जीवांच्या उद्धारासाठी जायचं आहे, मला गेलंच पाहिजे. कारण ते जीव माझी वाट बघत आहेत. परमेश्वर सर्वज्ञ आहे म्हणून त्याला प्रवास करावा लागतो, कारण त्याला माहिती कुठे आहे जीव, त्याची काय गती आहे, तिथं जाऊन त्याचा उद्धार करावा लागतो. परमेश्वर परिभ्रमण करत असतात आणि जीव अज्ञानी असल्यामुळे त्याला माहिती नाही परमेश्वर कुठे आहे. बसल्या ठिकाणीच तो रडतो बालकासारखा, बरोबर आहे का नाही? त्या प्रत्येक जीवाला भेट देण्यासाठी परमेश्वर जात असतात, त्याचं दुःख निवारण करण्यासाठी. देव म्हणले मला जावंच लागेल. आणि कार्तिक शुद्ध तृतीयेला सूर्योदयाच्या वेळेस श्री चक्रधर प्रभू हिवरळीवरून निघाले खणेपूरला येण्यासाठी आणि सकाळी 10-11च्या सुमारास. हिवरळीवरून ही जाणारी वाट आहे भाटेपुरीला, तिकडून काजळ्यावरून एक वाटे ते भाटेपूरला जाणारी 2 वाटेचा इथं संगम होतो. हे गाव आहे, इथून हाकेच्या अंतरावर तुम्ही मोठ्याने हाक मारली तर गावात जाईल, इतक्या जवळ अंतरावरती आहे. आणि हे सगळं अरण्य होतं. हे खणेपुरी आहे पहा, तुम्ही आता कुठे आहेत? खणेपुरीमध्ये आहे. ते आध्यात्मिक ओळख सांगतोय तुम्ही, इतर तुम्ही परिसरात असल्यामुळे तुम्हाला ते गाव माहिती असेल, पण हे लीळा चरित्रातली ओळख हे खणेपुरी आहे. देव इथं आले आणि ह्या वाटेच्या कडेला एक बाबलीचं झाड होतं. आता पहा, गंभीर होऊन ऐका, बाबलीचं झुडूप होतं. त्या झुडपाखाली देवाला बसायला आसन अंतर, देव आसनी विराजमान झाले. आता तुम्ही अरण्यामध्ये किती नमुन्याचे झाडं असतात, फळांचे फुलांचे उंच डेरेदार वृक्ष असतात की नाही, आणि त्याच्यामध्ये बाबलीचं पण झुडूप असतं का नाही? तुम्ही अरण्यात गेल्यावर चांगल्या मोठ्या झाडाखाली बसाल का बाबलीच्या झुडपाखाली बसाल? का मोठ्या झाडाखाली बसाल का नाही?
बाबळीला कोण विचारते हो? रंग नाही, रूप नाही, फळ नाही, फुल नाही, काटेच काटे. तुमच्या दारासमोर घरासमोर बाबळीचं झाड उगवलं तर तुम्ही काय करता? तोडून फेकून देता. बागेमध्ये कुणी बाबळीचं झाड लावतंय का? पाणी वगैरे घालून आळतो नाही लावत. त्याचा सगळं तिरस्कार करणारे बहिष्कृत जे का रंजले गांजले आणि श्री चक्रधर करून तर बाबळीच्या झाडाखाली बसले. हे निळेमधलं फार मोठं रहस्य आहे. देव बसलेत बाबळीच्या झाडाखाली. त्या बाबळीच्या झाडाला सुद्धा देवाचं सान्निध्य लाभलेलं आहे. तो पण एक जीव आहे. देव बसलेत. भिक्षेची वेळ झालेली आहे. 11चा सुमार आहे आणि बाईसा नाथोबा झोळ्या काढल्यात, आपल्या देवाला दंडवत केलेत आणि गावात गेलेत भिक्षा मागायला. गावातून भिक्षा आणली. थोड्याच वेळा जवळ आहे गाव. देवाला झोळी दृष्टीकृत केली आणि मग ते भक्तिजन देवाच्या समोर बसलेले आहेत आणि मग इथे देवाने निरोपण केले आहे. फार उच्च प्रतीचं निरोपण आहे. पण दुर्दैवाने या स्थानावर 200 वर्ष कुणी साधूच नव्हते. त्यामुळे इथल्या निरोपणाचा प्रचार आणि प्रसार झाला नाही. कारण आमच्या साधूंचं एक वैशिष्ट्य असतं, आमच्याजवळ जे आहे त्याचाच आम्ही प्रसार करत असतो. माझ्याकडे जर दाढीचा विशेष असता तर मी गावोगावी जाऊन म्हणलं असतं, हे दाढ आहे, साध्याला प्रसन्न होऊन दिलेली दाढ आहे, करा वंदन, करा वंदन. सगळ्या महाराष्ट्रामध्ये मी माझ्याजवळ जे आहे तेच सांगत राहिलो असतो. एखादं जाळीच्या देवाला साधू राहिले तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरून काय म्हणतील, तुम्ही जाळीच्या देवाला या, तिथं वाघाची पिल्ले खेळवले देवानी, जाळीच्या देवाला या, वाघाची पिल्ले खेळवले. बरोबर आहे ना? इथं जर एखादा साधू राहिला असता तर ही लीळा सांगत फिरले असते. परंतु 200 वर्ष मध्यंतरी साधू नव्हता. त्याच्यामुळे इथली लीळा अज्ञात आहे. पण इथलं निरोपण फार मोठं महत्वपूर्ण आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू निरोपण करताना म्हणतात, दयेनं त्यांचं हृदय हेलावून गेलेलं आहे, झळंबलेलं आहे. दया मया कृपा करुणा हे जगाचं दुःख बघून आणि प्रभूचं अंतःकरण कळवळलेलं आहे. श्री चक्रधर प्रभू म्हणतात की अरे 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 अरे, हा अवघा जणू ठकला ठेला असे, कवनी यांचे ठक फेडिता नाही, तू का ठकलाशी ऐसे कवनी म्हणते नाही. अरे 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 अरे, हा सगळा समाज ठकवल्या गेलेला आहे, फसवल्या गेलेला आहे. यांना आत्महिताचा मार्ग कुणी दाखवलेला नाही. त्या काळातले जे धर्मगुरू होते ते धर्मगुरू या समाजाला सांगत होते, देवी देवतांची भक्ती करा, व्रत वैकल्य करा, उपास तापास करा, भूता प्रेताची भक्ती करा, समाधीची भक्ती करा, तुम्हाला पीडा झाली तर 2 पायाचं बळी द्या, 4 पायाचं बळी द्या, असं केलं म्हणजे तुमचं भलं होईल. श्रीमद भगवद्गीता कोणी सांगत नव्हतं. हे सगळं फसवणारं ठकवणारं ज्ञान देत होते आणि त्याच्यामुळे अधोगतीला गेले होते. आणि काय पुढे सती जा म्हणत होते. नवरा मेला की त्या स्त्रीनं अग्नीमध्ये उडी घेऊन सती जायचं. आणि हे कुणाच्या मार्गदर्शनाखाली चाललेलं होतं? त्या काळातल्या धर्मगुरूंच्या. आणि धर्मगुरू सती जायला सांगत होते. आणि श्री चक्रधर प्रभू सांगतात, अरे अरे, हे शरीर म्हणजे या शरीरामध्ये ब्रह्मा आहे, विष्णू आहे, महादेव आहे. ह्या शरीरामध्ये 81 कोटी 1.25 लाख 9 देवता आहेत. या शरीरामध्ये संलग्नाच्या रूपाने चैतन्य माया आहे. या शरीरामध्ये जीवात्मा आहे. या सर्वांचं हे आश्रयस्थान आहे. जेची मान ब्रह्मांडी तेची पिंडी. जे ब्रह्मांडामध्ये ते या पिंडामध्ये. आणि पिंड हनन केल्यावर ब्रह्मांडाची हत्या केल्या एवढं पाप लागतं. किती? पिंड हनन केले या ब्रह्मांड हनन केले होय. स्वतःचा घात किंवा परघात हे जर कुणी केलं तर त्याच्या इतकं महापाप कोणतं नाही. आणि हे धर्मगुरू सरळ सांगतो, ते सती जा. श्री चक्रधरांचा त्या समाजाला चुकीचं मार्ग दाखवायला लागले. सती गेल्यामुळे 13 प्रकारचे नरक होतात. आणि यांना अशा या दुःखी जनाला ब्रह्मविद्या ज्ञान सांगून त्यांचा उद्धार करण्यासाठी आम्ही पायी फिरत आहोत. श्री चक्रधर स्वामी निरूपण करत होते, हा अवघा जणू ठकला ठेला असे, कवनी यांचे ठक फेडिता नाही, तू का ठकलाशी ऐसे कवनी म्हणते नाही. श्री चक्रधर प्रभू निरूपण करत होते. भक्तिजन तल्लीन होऊन ऐकत होते. आणि ते भारद्वाज नावाचा पक्षी बसलेला, भारद्वाज पक्षी बसलेला होता. त्यांनी पाहिलं बाबळी खाली परमेश्वर दयाळू मयाळू कृपाळू कन्वे परमेश्वर बसलेले आहेत. तो वेधला गेला आणि देवाच्या समोर येऊन तिथं झुडपावरती बसला. आता आणखीन एक रहस्य सांगतो तुम्हाला. या अरण्यामध्ये किती नमण्याचे पक्षी असतील, अनेक प्रकारचे असतील. पण माईम भट्टांनी त्यांचा उल्लेख केलाय का लीळा चरित्रात? का नाही केला? आमच्या ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, जो परमेश्वराचा आहे त्याचाच उल्लेख करावा.
जो परमेश्वराचा नाही त्याचा उल्लेख आम्ही करत नाही. माईम भट्टांनी भारद्वाज पक्षांचा उल्लेख केला आहे त्या लीळा चरित्रामध्ये. तो इथं बसलेला होता आणि मग थोड्या वेळाने उपहार काढला. बाईसांनी उपहार देवासमोर ठेवला. देवाची आरोगणा झाली. त्याच्यानंतर भक्तिजनांनी भिक्षाप्रसाद भोजन केलं. 12 वाजले होते. आता इथलं कार्य आटोपलं, खणेपुरीचं कार्य आटोपलं आणि मग श्री चक्रधर प्रभू पुढे निघाले. देव निघाले, भक्तिजन पाठीमागे निघाले. देववृक्ष आणि काय झालं, तो भारद्वाज पक्षी देवाच्या सान्निध्यात आलेला होता. त्यांनी सर्वस्व सोडलेलं होतं आणि तो निघाला आणि देवाच्या समोर येऊन बसला. तो आता देवाला सोडून राहायला तो तयार नव्हता. देवाला सोडून राहायला तयार नव्हता तो. आणि तो समोर येऊन बसला आणि देव म्हणाले भक्तिजनांना, हे पहा, बसा, हा पक्षी आमच्याकडे वेधल्या गेलेला आहे. स्मरणिका ते व्यवस्थित ठेव मोबाईल. हा पक्षी आमच्याकडे वेधल्या गेलेला आहे. आम्ही एवढी वेदशक्ती धारण केलेली आहे की माणूस तरी माणूसे, गोरुवे तरी गोरुवे, पाखिरवे तरी पाखिरवे, या ते देखती आणि पाठी येऊची लागते. माणसं असो, पशु असो, पक्षी असो, आमचं दर्शन झाले की ते आमच्याकडे वेधतात. तसा हा पक्षी आमच्याकडे वेधल्या गेलेला आहे. देवानी सांगितलं. पक्षाकडे बघू लागले. मोठं त्यांना आश्चर्य वाटलं, कुतूहल वाटलं. अहो, पक्षाला देवाची किंमत कळाली. तो सर्वस्व सोडून देवाच्या सोबत निघाला. माणसं असतील ना तर त्यांना 2 ज्ञानाच्या गोष्टी सांगून त्यांना सन्मार्गावर आणणं सोपं आहे. बरोबर आहे का नाही? पण त्या पक्षाला कुठं ज्ञान दिलं होतं का कोणी? आणि पक्षी असून सुद्धा तो आता सर्वस्व सोडून देवाच्या सोबत निघालेला आहे. भक्तिजन त्या पक्षाकडे कौतुकाने बघू लागले. कदाचित विचार येत असतील, हा बघा पक्षी आपलं घरदार सगळं निवासस्थान सोडून देवाच्या सोबत निघाले आणि आम्ही धिक्कार असो आमचा, देवाच्या जवळ येऊन बसलं. थोडा वेळ झाला की आम्हाला वाटतं भरपूर वेळ झाला, चला आता आपल्या घरट्याकडे. ओढ कुठली आहे? घरट्याचे. संत तुकाराम बाबांनी म्हणल्यासारखं काय, आवा निघाली पंढरपुरा, वेशीपासून आली घरा. तिला घरच सुटत नाही. 4 पावलं पुढे गेली की इकडची चिंता. ते भक्तिजन विचार करू लागले. काय विचार करू लागले की हा पक्षी देवाच्या सोबत निघालाय आणि आम्ही थोडा वेळ इथे गेला तर आम्हाला वाटतं भरपूर वेळ झाला, आता चला, म्हणजे आम्हाला देवाचा वीट येतो. पण हा पक्षी देवाला सोडायला तयार आहे. आणि मग पक्षी देवाकडे बघत होता. भक्तिजन पक्षाचं कौतुक बघत होते. आणि मग देव त्या पक्षाला म्हणाले, महात्मे हो, आता तुम्ही जा. देवाला सुद्धा जा म्हणण्याची वेळ आली आहे. देव सुद्धा काय म्हणतात, महात्मे हो, आता तुम्ही जा. जा म्हणजे दूर लोटणं नाही, बर का, धिक्कार करणं नाही. दयाळू, मयाळू, कृपाळू, कल्याळू परमेश्वर अनंत जन्माची माता आहे. आणि आपल्या मातेला काय वाटत असतं, आपल्या लेकराला कणभरही दुःख होऊ नये. बरोबर आहे. हा पक्षी आता त्याचं निवासस्थान सोडून माणसाच्या मेळ्यामध्ये जर राहू लागला तर तो सुखाने राहू शकणार नाही. हे हळूहळू माणसं त्याला उपद्रव देतील. बरोबर आहे का नाही? आणि म्हणून देव म्हणतात, महात्मे हो, आता जा. तुम्ही जिथं राहाल तिथून आमची आठवण करा, चिंतन करा, आम्ही तुमचा उद्धार करू. देव म्हणाले. पक्षाला ते कळालं. त्याने एक परिक्रमा केली, निघून गेला. आणि त्या दिवशी देव भक्तिजनाला गेले. तिथं मुक्कामी थांबले. तिथल्या जीवांचा उद्धार केला. तिथून गाडेसावरगावला गेले. तिथल्या जीवांचा उद्धार केला. तिथून करडगावला गेले. तिथून ढाकेपळला गेले, जिथून ताई आलेले. तर त्या ढाकेपळ म्हणजे महान तीर्थस्थानाचं गाव आहे. बाकी गावं लक्षात आम्ही ठेवत नसतो. ज्या गावाला तीर्थस्थान आहे आणि ज्याच्या हृदयामध्ये परमेश्वराचं नाम आहे तेच आम्ही लक्षात ठेवतो. बरोबर आहे का नाही? आणि तिथे गेले आणि तिथून पंचाळेश्वरला तिकडच्या जीवांचा उद्धार करण्यासाठी श्री चक्रधर प्रभू गेले. तर अशा पद्धतीने तर भारद्वाज पक्षाला वेद झाल्याची लीळा आहे. आता हे झालं इथलं 1650 तीर्थस्थान की जय आणि सत्य सनातन महात्मा की जय. आता तिसरा मुद्दा सांगतो, तुमच्या लक्षात घेतला पाहिजे. तुम्ही तीर्थयात्रेला गेल्यावर पाप पण लागते बरं का. अन्नदान केल्यावर पाप बी लागते. आलं का लक्षात? तीर्थयात्रेला गेल्यावर पाप बी लागते आणि पुण्य बी लागते. कसं? तिथले नियम पाळून जर आपण जर तिथं जर विधी केला तर पुण्य लागते, पाप नासून जातो. तुम्ही आता आले, त्या भूमीवरून आले, ती राजस्थानच भूमी होती, पण या भूमीवरती आले. आल्यानंतर इथं चपला काढल्या,
पाय सवळे केले, पायरीवर पाय दिला, पहिली पायरी, दुसरी पायरी, तिसरी पायरी, मदत गेली. पायरीवर पाय दिला म्हणजे त्या पायरीला तुमची लात लागली. ती पायरी म्हणजे मंदिर, तुम्ही मंदिराला लात मारली. बरोबर आहे. आतमध्ये गेले, प्रदक्षिणा केली त्या देवस्थानाला आणि डोकं ठेवलं, दर्शन घेतलं देवस्थानाचं, तुम्हाला 99% पुण्य लागलं, पण 1% पाप लागलं. कोणतं पाप? पायरीला दगडाला तुम्ही लात मारली. हा दगड जो आहे कुणा तरी तुमच्यासारख्या भक्तांनी स्मरण करून अत्यंत श्रद्धेनं ते दान दिलेलं आहे, आणि कुणी दिलेल्या दानाला लात लागणं हे पाप आहे का नाही? साधू संतांच्या आसनाला तुम्ही पाय लागू देता का? का नाही लागू देत? तुम्ही बसून दाखवा बरं साधू संतांच्या आसनावर. नको बाबा, आपल्याला पाप लागते. तुम्ही पाय लागू देता का? नाही लागू देत. कारण त्या आसनावर बसून त्या साधू संतांनी नामस्मरण केलेलं आहे, परमेश्वराचे लीळा चिंतन केलेलं आहे, ज्ञान निरूपण केलेलं आहे, सगळी सात्विकता त्या आसनामध्ये गेलेली आहे, त्यामुळे पाय लागू देत नाही. तसं या मंदिराच्या पायरीच्या दगडाला पाय लागला तुमचा, 1% पाप लागला. आतमध्ये जाऊन दर्शन घेऊन आले, 1% पाप, 99% पुण्य. आता हे पाप कसं तिथं पुसून टाकायचं आणि 100% पुण्य कसं पदरात पाडून घ्यायचं याचा विधी शास्त्रामध्ये सांगितलं. तुम्ही आल्यानंतर स्थानवंदन केलं, बाहेर आल्यानंतर त्या देवस्थानाची लीळा म्हणायची नंबर 1, आणि 5 दंडवत घालायचे. ते पाप निघून जात बरं का. 1% पाप लागले ना, ते पाप कसं निघून जाणार? तुम्ही दर्शन करून बाहेर आले, त्या देवस्थानाची लीळा मोठ्याने म्हणली आणि 5 दंडवत घातले, ते पाप गेलं निघून आणि 100% पुण्य तुमच्या पदरात. आता हे झालं उत्तर. दुसरं, अन्नदान करायला गेल्यावर पाप लागते. म्हणून मी पहिले पाप कसं लागतंय. आता हे कुठे परिवार आलेले आहेत अन्नदान करायला, बरोबर आहे का नाही? तुम्ही अन्नदान करायला कुठे जाता? तुम्ही सोनवरून आलेले, तुम्ही कुठेतरी जातात का नाही अन्नदान करायला? तिथं पाप लागतं 1%. मग ते पाप कसं मिटवायचं? तर असं आहे की तुम्ही अन्नदान करायची पंक्तीचा आदेश दिला आम्हाला साधूला, आम्ही तिकडे स्वयंपाक सुरू केला, अग्नी पेटवला, त्या अग्नीमध्ये होणाऱ्या जीवजंतूंची हिंसा, ती हिंसा कुणाच्या खात्यावर नोंदवायची? सेवा करणाऱ्याच्या की पंगत करणाऱ्याच्या? कुणाच्या नावावर जमा होणार ती हिंसा? पंगत करणाऱ्याच्या नावावर जमा होणार, बरोबर आहे का नाही? कारण त्यांनी सांगितलं म्हणून यांनी स्वयंपाकाला चूल पेटवली, त्या अग्नीमध्ये जंतू मारले मेले, मग त्या जंतूची हिंसा पंगत करणाऱ्याच्या माथी बसते. 99% अन्नदानाचं पुण्य आणि 1% काय दोष? कोणता दोष? हिंसा दोष. तुम्हाला माहिती आहे, रामायणामधलं एक उदाहरण देतो तुम्हाला. कोणतं उदाहरण? लक्ष्मण होता का नाही? लक्ष्मण 14 वर्ष उपवासी होता, तुम्हाला माहिती आहे. श्री रामचंद्र ज्या वेळेस अरण्यामध्ये राहायचे, ते फळ घेऊन यायचं तिकडून. रामचंद्राला वाटायचं की हे फळबागेत गेलेले हा खाऊन आला असेल, आणि लक्ष्मणाला वाटायचं की मी जर रामचंद्राच्या आधी कसं खाऊ, आणि तिथं आल्यावर रामचंद्रांनी म्हणलं नाही तर मग कसं खाऊ. तो 14 वर्ष उपवासी राहिला. रामायणामध्ये 14 वर्ष उपवासी राहिला. कशामुळे राहिला माहितीये? आमच्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की पूर्वजन्मामध्ये त्यांनी ऋषी मुनींना निमंत्रण दिलं होतं भोजनाचं, आणि भोजनाचं निमंत्रण दिलं. त्या ऋषींना 11 वाजता भोजन पाहिजे होतं, पण लक्ष्मणाच्या घरची मंडळी होती ना, स्वयंपाकामध्ये फार मागं होती. 2 वाजले भोजनाला. किती? 2-2:30 वाजले. हे साधूंचा आत्मा तळतळ 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 करायला लागला. 11 वाजले, 12 वाजले, 1 वाजले, 2 वाजले, 1 प्रहरभर त्यांचा आत्मा तळतळ केला. नंतर भोजन मिळालं. भोजनामुळे त्यांना संतुष्टी मिळाली, खरं आहे, परंतु आत्मा तळमळ केला. त्याचं पाप कुणाला? त्याचं पाप लक्ष्मणाला लागलं, आणि त्या लक्ष्मणाला 14 वर्ष उपवासी राहावं लागले. 3 तास त्यांनी साधूला उपवासी ठेवलं, तिकडे 14 वर्ष उपवासी राहावं लागलं. म्हणजे अन्नदान करत असताना फार मोठे बारकावे असतात, आणि म्हणून त्याच्यामध्ये 1% पाप असताना तर ते पाप कसं मिटवायचं? तर आमच्या साधू संत ज्ञानी यांनी सांगितलेलं आहे की अन्नदान करण्याआधी ज्ञानपूजा करावी. आमचे साधू संत उंच आसनावर बसवतात. काही लोक म्हणतात हे काय त्यांचं चालू आहे, सुरू करा एकदम पटापटा पटापटा. जेवायला सुरू करतात काही अज्ञानी लोक, आणि थांबा म्हणले की त्यांना वाईट वाटते. बरोबर आहे का नाही? करतात का नाही काही सुरू? ते साधू संत बसतात, त्यांना गंध लावतात. पहिले ते कुठून आली प्रथा माहितीये? ते राजसूय यज्ञामधून आली, भागवतामधून आली. भागवत तुम्ही ऐकता, पण आचरणात आणलं पाहिजे का नाही? कशी प्रथा? राजसूय यज्ञ, मोठा मंडप दिलेला, साधू संत बसलेले, युधिष्ठिर आले आणि गेले ऋषी मंडळाकडे. अग्रपूजा कुणाची करायची?
अग्रपूजा केल्याशिवाय यज्ञाला प्रारंभ होत नाही. अग्रपूजा म्हणजे साधूची. सगळ्यांनी व्यास ऋषीकडे बोट दाखवलं, व्यास ऋषीने शुकमुनीकडे बोट दाखवलं आणि शुकमुनीने श्रीकृष्णाकडे बोट दाखवलं आणि श्रीकृष्णाची अग्रपूजा केली. तिथं शिशुपाळ प्रकरण घडलं. मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. अशा पद्धतीनं तुम्ही ज्यावेळेस साधू संताला बसून गंध लावता, अक्षता लावता, आरतीनं ओवाळता आणि दंडवत घालता आणि संकल्प सोडता, हा विधी म्हणजे ज्ञानपूजा. आणि ही पूजा केली की तुमचं ते अग्नीमध्ये जे जंतू मेले ना स्वयंपाक करताना, ते पाप मिटून जातं आणि 100% पुण्य तुमच्या पदरात. अन्न छत्रामध्ये असं केलं जात नाही. भांडाऱ्यामध्ये अन्न देणारे खिशात हात घालून फिरत राहतात, कुठं कमी पडलं, कुठं कमी पडलं. पण तुम्ही आश्रमामध्ये गेले तर तुम्हाला ही विधी दिसेल. काय दिसेल? साधू संत बसलेले आहेत, गंधाक्षता लावलेली आहे, फुलार घातलेले आहेत, आरतीनं ओवाळला आहे, दंडवत घातलेले. हा विधी दिसतो ना, हा विधी ज्ञान आहे. तर हे दोन विधी लक्षात ठेवा. आणि आता मी लीळा म्हणतो, तुम्ही मागे मला. श्री चक्रधर स्वामी की जय. मार्गी वेधे भारद्वाज गमन, मग गोसावी विजेच्या दिशी विजय केले. खनेपुरिये वायव्ये कांटिये तळी आसन, बाईसे आणि नाथोबा भिक्षे खवनापुरिये गेली. गोसावियांजवळी लखू देवबा होते, दोघे भिक्षा करुणी आली. झोळिया दृष्टीपूत केलिया, सर्वज्ञे म्हणितले पुण्य महात्मे हो. हा अवघा जणू थकला ठेलाशे, कवनी यांचे थक फेडिता नाही. तू का ठकलाशी ऐसे कवनी म्हणते नाही. जीजी म्हणोनी उगेची होते, मग तेथोनी गोसावी विजय केले. भारद्वाज कांटियेवरी बैसला होता, तथा मार्गी बैसला होता. मग गोसावी विजय केले आणि उडोनी मागुता मार्गी बैसला. सर्वज्ञे म्हणितले पुण्य महात्मे हो. हे पाखरू कवनीये ठाईचे ऐसे जाना. जीजी हे कांटियेचे. सर्वज्ञे म्हणितले येथ मानुषे तरी मानुषे, गोरुवा तरी गोरुवा, पाखिरवा तरी पाखिरवा. वेधुवाती ते काही पा शोधू, तथा वेदे पाखिरू ऐसे मानुषे. गोरुवे ऐसे देवगेची राहिले, तथा हिराईसा पाठ. हे पाखरू गवनी ठाईहुनी येत असे ऐसे जाना. ये कांटे तळी गोसावियासी आसन होते, तेथून येत असे पाखिरवे तरी गोरुवे तरी मानुषे तरी. याते देखती आणि पाठी ओची लागती. हे काही पा या उपरी ते उगेचे होते. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. आता 5 दंडवत घातले की पावन झालं सर्व. देवपूजा करून